पुढची बातमी आहे. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्रीदेवी भराडी मातेच्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. काल मध्यरात्रीपासून आई भराडी देवीची विधिवत पूजा अंगणेवाडीतल्या स्थानिक ग्रामस्थांच्या हस्ते पार पडली आणि त्यानंतर दर्शनासाठी आलेल्या भाविकांना दर्शन सुरू करण्यात आलंय. गेली 2 वर्ष कोरोना निर्बंधांमुळे मर्यादित स्वरूपात आई भराडीचा उत्सव साजरा होत होता. मात्र आता सर्व निर्बंध उठवले गेल्यामुळे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात भराडी देवीची यात्रा होतीये. आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी आपल्या कुटुंबासह आई भराडी देवीच्या दर्शनाला येणार आहेत, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संध्याकाळी भराडी देवीच्या दर्शनासाठी येतील आणि त्यानंतर फडणवीसांच्या उपस्थितीत तिथे भाजपची सभा पार पडणार आहे. या सभेसाठी भाजपनं जोरदार तयारी केली आहे आणि आज संपूर्ण दिवसभरात सर्वपक्षीय राजकीय नेते अंगणेवाडीमध्ये येणार असल्यामुळे राजकीय मानापमान नाट्य सुद्धा रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही. थेट अंगणेवाडीतून आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत जोडले गेलेत. उदय, अगदी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांपासून अर्ध मंत्रिमंडळ आज भराडी देवीच्या दर्शनासाठी हजेरी लावणार आहे, तर तिथे काय वातावरण असेल आज संपूर्ण दिवसभर? अंगणेवाडीच्या वार्षिक उत्सवाला सुरुवात झालेली आहे. काल मध्यरात्री विधिवत पूजा जी आहे भराडी देवीची ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना दर्शन व्यवस्था जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. गर्दी मोठ्या प्रमाणात होते, त्यामुळे पोलिसांनी देखील मोठा बंदोबस्त जो तो ठेवण्यात आलेला आहे. पुढील काही वेळातच म्हणजे साधारणतः 11:15च्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुटुंबियांसह अंगणेवाडीत दाखल होत आहेत. चिपी विमानतळावरती त्यांचं विमान दाखल होईल. त्यानंतर पुढील अर्ध्या तासात ते अंगणेवाडी येथील भराडी देवीच्या दर्शनासाठी येणार आहेत. आपण इथे पाहू शकतो कशा प्रकारे गर्दी जी आहे ती झालेली आहे. आज सर्वपक्षीय नेते मंडळी आणि लोकप्रतिनिधी असेल किंवा इतर मंत्री असतील ते सगळे अंगणेवाडीत दाखल होत आहेत. दरवर्षी ते मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते, मात्र गेले 2 वर्ष कोविड निर्बंधांमुळे काहीशी गर्दी जी आहे ती मर्यादित होती. मात्र आता पूर्णपणे निर्बंध उठवल्यामुळे एक दर्शन जे आहे ते मोठ्या प्रमाणात होत आहे. ज्या भाविकांचे गेले 2 वर्षात दर्शन झालं नव्हतं ते दर्शनासाठी मोठ्या संख्येने इथे आलेले आहेत. आपण इथे पाहू शकतो काही मंत्री जे आहेत किंवा आमदार आहेत ते इथे आलेले आपल्याला पाहायला मिळतात. आमदार प्रताप सरनाईक जे आहेत ते इथे सध्या आलेले आहेत. पुढील काही वेळातच बाळासाहेबांची शिवसेना असेल, भाजपचे असेल, अनेक मंत्रीगण जे आहे आणि नेते मंडळी जे इथे येणार आहेत. त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे देखील अनेक जे लोकप्रतिनिधी आहेत ते इथे मोठ्या संख्येने येणार आहेत. भराडी देवीच्या आशीर्वादासाठी मोठ्या संख्येने नेते मंडळी येत असतात, कारण भराडी देवीचा आशीर्वाद घेऊनच पुढील निवडणुकींना सामोरे जावे असा एक प्रघात जो आहे तो इथे मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे. आणि तळ कोकणातला उत्सव आणि जो काही एकूण जल्लोष आहे तो पाहण्यासारखा असतो. आणि तळ कोकणामध्ये आपल्याला एकूणच संस्कृती उत्सव यांचं सगळं माहेरघर जे आहे ते आपल्याला इथे पाहायला मिळतं. भराडी देवीचा वार्षिक उत्सव जोरात सुरू आहे आणि मोठ्या संख्येने इथे आलेला आपण इथे पाहू शकतो की काही वारकरी जे आहेत ते देखील इथे आलेले आहेत भराडी देवीच्या दर्शनासाठी. अंगणेवाडीतील हे अंगणे कुटुंबियांचं देवस्थान आहे आणि त्यासाठी इथे मोठ्या संख्येने भाविक येत असतात. आजही इथे आपण पाहू शकतो अतिशय सुबक अशी सुंदर फुलांची आरास जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक इथे आलेले सहकुटुंब आपल्याला आलेले पाहायला मिळत आहे. उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आणि ही दृश्य आम्हाला दाखवलीत. भराडी देवीची यात्रा सुरू झाली आजपासून. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तर येतातच आहेत, इतर आमदार सुद्धा आता हजेरी लावतायत देवीच्या दर्शनासाठी आणि संपूर्ण दिवसभर त्या ठिकाणचे अपडेट्स आणि दृश्य आपण पाहत राहू. नागपूर जिल्ह्यातनं एक मोठी बातमी तोपर्यंत